झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा. मारेगाव तालुक्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, जंगलाचे पुनर्जीवन करण्यासाठी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मारेगाव तालुक्यातील रायपूर येथील जंगल परिसरात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने विशेष बीज टोभणी उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील पर्यावरणप्रेमी युवक आणि महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जंगलात विविध प्रकारच्या वृक्षांच्या बियांची टोभणी केली. सध्याच्या काळात झपाट्याने होणारी जंगलतोड आणि हवामान बदलांचे संकट पाहता जंगलाचे रक्षण आणि नवीन झाडांची निर्मिती करणे काळाची गरज बनली आहे. हीच सामाजिक जबाबदारी ओळखून ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टने रायपूर येथील जंगलात ही मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाअंतर्गत स्थानिक हवामानाला पूरक असलेल्या आणि जंगलाची घनता वाढवणाऱ्या विविध वनौषधी, फळझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या बियांची योग्य पद्धतीने टोभणी करण्यात आली. पारंपरिक वृक्षारोपणाच्या या तुलनेत बीज टोभणी ही पद्धत अतिशय प्रभावी आणि कमी खर्चात मानली जाते. पावसाळ्याच्या या सुरुवातीला जंगलात मोकळ्या जागेवर बिया टोभल्यामुळे नैसर्गिक पाऊस आणि मातीच्या साह्याने या बियांची उगवण क्षमता उत्तम होते, अशी माहिती संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थितांना दिली. जंगलात लागवड केलेल्या या बिया भविष्यात मोठ्या वृक्षाचे रूप घेतील आणि यामुळे वन्यजीवांसाठी अन्न व निवारा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या पर्यावरणपूरक मोहिमेमध्ये स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे प्रतिनिधी, रायपूर येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या या कौतुकास्पद पावलामुळे रायपूरच्या जंगलाला पुन्हा हिरवाई मिळेल यात शंका नाही. या उपक्रमाचे मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा. नमस्कार, मी सुमित गेमा आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल. सध्या या शेतकऱ्यांसाठी हे जे आत्ताचं वातावरण आहे अत्यंत अनुकूल असं वातावरण आहे, कारण की आता पावसाळा लागलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी हा आपला जीव ओतून शेतामध्ये काम करतो आणि वर्षभराचं पीक घेतो. आणि खऱ्या अर्थाने ज्या शेतात आपण जातो त्या शेताकडे जाताना जे जंगल पडतं, या जंगलाची तोड मोठ्या प्रमाणामध्ये आज या देशामध्ये होताना दिसते आणि या जंगलतोडीमुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात बिघडत आहे. याच गोष्टीला सुरक्षित करण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून रायपूर येथे शाश्वत उपजीविका व पर्यावरण सुरक्षा या प्रकल्पाअंतर्गत बीज टोपणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्यासोबत रायपूर या गावचे काही नागरिक त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून हा समूळ कार्यक्रम चाललेला आहे. आपण त्यांना विचारणार तसं म्हणजे कसं आम्ही जे करत आहोत हे आम्हाला खूप म्हणजे चांगलं आहे. आणि आम्ही जे आता जे जंगलतोड जे आहे तो थांबवलेला आहे लोकांनी. जंगलापासून आम्हाला खूप काही म्हणजे लोकायला म्हणजे रोजगार मिळालेला आहे. याच्यामधून आम्ही तेंदूपत्ता पण केलेला आहे चांगल्या तऱ्हेने. आता आमचं असं चालू आहे का आता आपण वृक्षारोपण करून आम्ही काहीतरी म्हणजे पुन्हा रोजगार वाढवू बा, असं आमचं ध्येय चालू आहे. म्हणजे या वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपण जंगलाची जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन या दोन गोष्टी करतो. जे वनउपज आहे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या जंगलामध्ये मिळते आणि या जंगलाला सुरक्षित करण्यासाठी आज आपण या गावामध्ये बीज टोपणी केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत कौतुकास्पद हा उपक्रम ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या माध्यमातून आज मारेगाव तालुक्याच्या रायपूर या गावामध्ये होत आहे. आपल्यासोबत ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सुनील सोयाम, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ ॲज अ फेलो म्हणून मी काम करतो. रायपूर हा गाव सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती मार्फत रायपूर येथील अध्यक्ष पंजाबभाऊ तोडाशे आणि सचिव वैशालताई मेश्राम आणि खजिनदार रणजित कुडमेते आणि मंदाताई गाते सदस्य आहेत.
तर आम्ही इथे शाश्वत उपजीविका व पर्यावरण सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत बीज टोभणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या बीज टोभणीच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे झाडे जगली पाहिजे आणि पर्यावरण सुरक्षित झालं पाहिजे. जसं अवकाळी पाऊस वगैरे वेळेवर पडत नाही आहे, त्यामुळे क्लायमेट चेंज होऊन राहिलं, तर त्यासाठी हा आमचा एक प्रयत्न. नक्कीच गाव आणि अशा एन जी ओ ज्या आहेत, म्हणजे ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट सारख्या ज्या एन जी ओ आहे ते खऱ्या अर्थाने पर्यावरणाला, या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाला वाचवण्याचं काम खऱ्या अर्थाने असे ज्या काही संस्था आहे ज्या करत आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय गावाचा सहभाग सरकारसोबत असो किंवा या संस्थेसोबत असो असणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराज एका ग्रामगीतेच्या ओळीत म्हणतात की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून या देशाची परीक्षा, गावची भंगता अवदशा येईल या देशा. खऱ्या अर्थाने ही ओळ आज या परिस्थितीला जोडताना दिसत आहे आणि रायपूर येथील संपूर्ण ग्रामवासी या प्रकल्पाला मदत करत आज इथे बीज टोपणी करत आहे. बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा.